नमस्कार मंडळी, प्रभुस्वामी टी व्हीवरती आपलं स्वागत आहे। तर आज 2 सप्टेंबर 2024 या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 2 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हवामान खात्याने अतिवृष्टी या ठिकाणी सांगितली होती। त्यानुसार ती हवामान खात्याच्या अंदाजानुसार खरी ठरली आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। तर ते पिकाचं नुकसान शेतकऱ्यांचं त्याची भरपाई कशी करावी आणि ज्या लोकांनी विमा कंपनीकडे अर्ज केलेले आहेत त्या लोकांनी विमा कंपनीला कशी तक्रार करावी की जेणेकरून त्या पिकाचं नुकसान आपल्याला मिळू शकेल। तर हे या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्की या ठिकाणी अशा पद्धतीने व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने आपल्या पिकाची नुकसान भरपाईची तक्रार विमा कंपनीशी करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या मोबाईल स्क्रीनवर यायचे आणि प्ले स्टोर हे ॲप सापडून घ्यायचे आणि त्याला ओपन करायचे। ओपन केल्यानंतर खाली सर्च बार असतो, सर्च बारला क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे सर्च आयकॉन भेटतं आणि त्याच्यावरती क्रॉप इन्शुरन्स हे सर्च करून घ्यायचे। मित्रांनो, आपण बघू शकता की क्रॉप इन्शुरन्स ॲप हे आपल्याला खाली दिसत आहे आणि मी इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून तिथे ओपन ऑप्शन येत आहे। तर आपण त्याला ओपन करून घ्यायचे आणि ओपन केल्यानंतर इथे असा इंटरफेस येतो जिथे कंटिन्यू ॲज गेस्ट ह्या ऑप्शनने आपल्याला आत जायचं आहे। तिथे तसे रजिस्टर ॲज फार्मर, लॉग इन फॉर पॉलिसीज, चेंज लँग्वेज असे बरेचसे नाव असतात, ते आपल्याला करायचे नाही। कंटिन्यू ॲज गेस्ट ऑप्शनने आपल्याला आत जायचं आहे। इथे आपल्याला 5 ऑप्शन मिळतात मित्रांनो आत गेल्यानंतर। त्या ऑप्शनपैकी आपल्याला क्रॉप लॉस ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर इथे बरेच प्रकारचे ऑप्शन असतात, ते आपल्याला काही म्हणजे फायद्याचे असतात पण त्याचं आपलं काही काम नाही सध्या। तर आपल्याला क्रॉप लॉस हे बघायचं आहे, तर त्याला आपण क्लिक करून घ्यायचं आहे। तिथे आपण बघू शकता रिपोर्ट क्रॉप डॅमेज अँड क्लेम याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन भेटतात, क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस। क्रॉप लॉस स्टेटस म्हणजे आपण आपली पिकाची नुकसानाची जे काही ज्यांनी केलेलं आहे ते आपण तिथे माहिती चेक करू शकतो आणि आपल्याला सध्या काम आहे ते क्रॉप लॉस इंटिमेशनचे। तर क्रॉप लॉस इंटिमेशन म्हणजे आपण आपले तक्रार करू शकतो आणि ह्या पद्धतीने आपल्याला आत गेल्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला OTP येईल, त्याने आपण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि नंतर अशी स्टेप येते जिथे सीझन आणि इयर आणि स्कीम आणि स्टेट हे विचारलं जातं। सीझनमध्ये आपल्याला खरीप हे ऑप्शन सिलेक्ट करायचे। इथे 2 ऑप्शन मिळतात, रब्बी आणि खरीप। तर आपल्याला खरीप हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। इयरमध्ये आपल्याला ज्या वर्षी आपलं नुकसान झालेलं आहे 2024 चालू आहे तर ते आपल्याला सिलेक्ट करायचे। आणि स्कीममध्ये 2 स्कीम मिळतात, त्याच्यापैकी प्रधानमंत्री फसल विमा ही योजना ही स्कीम आपल्याला निवडायची आहे। आणि त्यानंतर स्टेट आपल्याला निवडायचं आहे, आपलं जे काही राज्य असेल ते। आपलं राज्य महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्यानंतर खाली सिलेक्ट ऑप्शन असतं, त्याला आपण क्लिक करून घ्यायचे आणि नंतर फ्रॉम वेअर डिड यू एनरोल, आपण कोणत्या माध्यमातून पीक विमा केलेला आहे तर ते आपण माध्यम निवडायचं आहे। खाली डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर, तर हे जर असले तर आपण ते ऑन करून घ्यायचं आहे आणि फ्रॉम व्हेअर यू डिरॉल ते आपण तिथे सर्व म्हणजे जेवढे शेतकरी असतात ते आपले CSC मधूनच करत असतात, त्यामुळे आपण CSC करूया, सेतू कार्यालयातून। ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर ज्यांच्याकडे असेल तो आपण टाकून घ्यायचा आहे, हे गरजेचं आहे टाकणं। तर मी माझा ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर टाकून घेतो आणि ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर म्हणजे आपली जी काही रिसिप्ट असते त्याच्यावरती तो आपल्याला रिसिप्ट नंबर अशा नावाने तिथे असतं, ते आपण तिथे टाकून घ्यायचं आहे। तो एकतर 19 किंवा 20, 21 अशा अंकीचा असू शकतो आणि हे टाकल्यानंतर आपण डन करून घ्यायचे। तर इथे सिलेक्ट पॉलिसी फ्रॉम द लिस्ट, सिलेक्ट अदर ऑप्शन आणि पॉलिसी नंबर आपला जे काही टाकलेला आहे आपण तिथे टिक करून घ्यायची। इथे 2-3 ऑप्शन असतात, सिलेक्ट अनदर ऑप्शन, याला आपल्याला टिक नाही करायचं आहे। तर सिलेक्ट पॉलिसी नंबर याला आपण करून घ्यायचं आहे आणि इथे आपली डिटेल्स येत असते, जी काही फार्मरची डिटेल असते ती इथे येत असते आणि त्यानंतर सगळ्यात मेन स्टेप असते जिथे सगळे शेतकरी चुकतात। टाईप ऑफ इन्सिडन्स हे एक स्टेप असते, डेट ऑफ इन्सिडन्स
ही एक स्टेप असते. आणि स्टेट ऑफ क्रॉप ॲट द टाईम ऑफ इन्सिडन्स, एक्सपेक्टेड लॉस इन पर्सेंटेज आणि रिमार्क्स म्हणजे तेच खाली टाकायचं असतं. त्याच्या खाली जे काही आपल्या नुकसानीचं पीक नुकसानीचा फोटो आहे आणि व्हिडिओ तिथे टाकून घ्यायचे. आणि नेम ऑफ द फार्मर जे काही ऑटोमॅटिक असतं. तर मित्रांनो, टाईप ऑफ इन्सिडन्स म्हणजे कशामुळे आपल्या पिकाचं नुकसान झालं आहे. तर इथे 2 मेन कारणं असतात जे की आपण सिलेक्ट करायचे, एक्सेस रेनफॉल आणि इनंडेशन. तर आमचे ते अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे आपण एक्सेस रेनफॉल केलेला आहे. आणि आपली तारीख निवडायची ज्या दिवशी आपलं इन्सिडेन्स घडला होता ते. तर आमची 2 सप्टेंबर आहे त्याच्यामुळे आपण ती निवडलेली आहे. आणि स्टेटस ऑफ क्रॉप ॲट द टाईम ऑफ इन्सिडन्स, तर आपण तिथे स्टँडिंग क्रॉप करून घ्यायचं आहे. आणि एक्सपेक्टेड लॉस इन पर्सेंटेज म्हणजे आपलं जे काही पिकाचं नुकसान आहे ते किती टक्के झालेलं आहे असं आपल्याला वाटत आहे ते आपण तिथे टाकून घ्यायचे. रिमार्क म्हणजे तेच वरचंच खाली आपल्याला टाकून घ्यायचं असतं. आणि खाली 2 ऑप्शन असतात, अपलोड डॉक्युमेंट आणि अपलोड व्हिडिओ. आपल्या पिकाचा व्हिडिओ आणि फोटो आपण टाकून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर आपल्याला खाली एक ऑप्शन असते सबमिट. या सबमिट ऑप्शनवर आपण क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला डॉकेट ID मिळतो जो की भविष्यात आपला स्टेटस चेक करण्यासाठी उपयोगी येतो. तर मित्रांनो, आपला प्रभूस्वामी TVचा हा नवीन व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच ही माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपण व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.